सोलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू स्थानिकांचा हा आरोप आहे। बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतली घटना आहे। भाजपा आमदार आयुक्तांकडून परिसरामध्ये पाहणी सुरू आहे। सोलापूरमधून ही एक महत्त्वाची बातमी येते। बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतली ही दुर्दैवी घटना आहे। 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालेला आहे आणि एक गंभीर असल्याचं कळते, तिची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे। दूषित पाण्यामुळे या मुलींचा मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। आम्हाला डेअरनेस लाईन क्लिअर नाही, आम्हाला दूषित पाणी आहे, आमच्या लहान लहान लेकरात आमच्या हातावरचा पोट, आम्ही धुणं भांडे करणारे लोक आहे। आमच्या घरात काय आम्हाला देणारं काय, आम्हाला सरकारी नोकरी नाही येता, आम्ही पण तुमच्यासारख्या लोकांच्या घरात काम करतो। तुम्ही दिलं तर आमचं पोट भरणार, आम्हाला महिना झाला तर पण पगार नसताय, मग आम्ही आण पाणी खायचं कसं, घाटरीत राहायचं, आम्हाला काही व्यवस्थाच नाही, कसं राहायचं आम्ही सगळं पूर्ण काय झालं नेमकं। मग आमच्या पोरांना आमची पोरगी तर गेली दुसऱ्यांना असा त्रास होऊ नये। पावसाचं पाणी तर घराघराने शिरतंय, मग आम्ही कोणाकडे जायचं, कोणाकडे गेलं तर पण कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही। पाऊस थांबल्यावर येतो असं म्हणतात, मग सगळं गेल्यावर आम्ही कुठं जायचं। इन्व्हेस्टिगेशन आता आम्ही करू त्यामध्ये, आणि संपूर्ण जे एरिया आहे त्या संपूर्ण एरियाची तपासणी करून घरोघरी कुणाला त्रास असेल तर त्या बाबतीमध्ये पूर्ण रेकॉर्डवरती घेऊन आम्ही पाण्याचं कॉन्टॅमिनेशन असेल तर ते देखील काढून घेण्याच्या सूचना माननीय आयुक्त महोदयांनी दिलेल्या आहेत। आणि या बाबतीमध्ये जे कोणी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्याबाबत माननीय आयुक्त महोदय निर्णय घेतील।